चला एका जागतिक धोरणातील बदलामुळे भारतावर काय परिणाम होतोय ते पाहूया. हे सगळं सुरू झालं अमेरिकेच्या एका निर्णयामुळे. त्यांनी काही महत्त्वाच्या सवलती रद्द केल्या आहेत. या निर्णयामुळे जागतिक ऊर्जा बाजारात मोठी उलथापालथ झालीये आणि याचा थेट फटका भारताला बसणार आहे. पण ह्या सवलती म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत ह्या म्हणजे काही देशांना तेल खरेदीसाठी दिलेली तात्पुरती सूट. भारताला याचा खूप मोठा आर्थिक फायदा होत होता. खर्च आटोक्यात ठेवण्यासाठी ही एक मोठी मदत होती. आता या सवलती गेल्यामुळे भारतासमोर मोठी आर्थिक आव्हानं उभी राहिली आहेत. आणि हे लक्षात घ्यायला हवं की भारत आपल्या गरजेच्या 80% जास्त तेल आयात करतो. फरक स्पष्ट आहे. सवलतीमुळं स्वस्त तेल मिळायचं, आता मात्र महाग तेल घ्यावं लागणार आहे. याचा परिणाम थेट राष्ट्रीय अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो, रुपया कमजोर होण्यापासून ते व्यापारात तूट वाढण्यापर्यंत. पण याचा आपल्या रोजच्या जीवनावर म्हणजे सर्वसामान्यांवर काय परिणाम होणार? याचा असर थेट पेट्रोल पंपांवर आणि घराच्या बजेटवर दिसू शकतो. जर कंपन्यांनी तेलाचा वाढीव खर्च ग्राहकांवर टाकला तर महागाईची एक मोठी साखळीच सुरू होऊ शकते. यामुळे भारताला आपल्या ऊर्जा धोरणाबद्दल नव्याने विचार करावा लागतोय. म्हणजे भारताला आता आर्थिक गणितं आणि आंतरराष्ट्रीय संबंध यात एक नाजूक ताळमेळ साधावा लागेल. मग आता पुढे काय? भारत अनेक पर्यायांवर विचार करत आहे, जसं की नव्या भागीदारांची बोलणी करणं. थोडक्यात काय तर देशाचं आर्थिक हित जपताना आंतरराष्ट्रीय संबंध सांभाळणं हेच खरं आव्हान आहे. आणि यामुळे एक मोठा प्रश्न उभा राहतो. जागतिक राजकारणात न अडकता भारत आपली अर्थव्यवस्था कशी वाचवणार?